नमस्कार, मी सानिका उत्तेकर आणि आज आपण आहोत MCA इंटरनॅशनल स्टेडियम. सर, तुम्हाला कसं वाटतंय? मला मॅच बघून तरी एकदम चांगला अनुभव येतो आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बऱ्याचशा मॅचेसला मी उपस्थित असतो. 7-8 वर्षापूर्वी IPL असो किंवा आत्ता पण बऱ्याचशा मॅचेसला मी इथं येतो. जवळच असल्यामुळे रेग्युलर माझं येणं होतं आणि जे ऑर्गनायझेशन आपण बघतो की सगळ्या गोष्टी कशा एकदम चांगल्या, IPL सारखं एकदम भव्य दिव्य वातावरण आहे आणि बरेचसे लोक पण येत आहेत आजकाल. तर या सगळ्या गोष्टी बघून अजून एक इच्छा होती की अजून आपण यावं आणि परत बघावं आणि सपोर्ट करावा. आणि आता सोबतच आपलं वुमेन्स MPL पण सुरू होत आहे. सो त्या केसेसमध्ये पण आपल्याला आता ज्या लेडीज आहेत त्यांना पण एक चांगला स्टेज भेटतो आहे की त्या वर याव्यात आणि त्यांनी त्यांची कला सादर करावी. सो अशा गोष्टींना आम्हाला प्राधान्य भेटतं की आम्ही पण इकडे येऊ शकतो. आणि आज तुम्ही कुठल्या टीमला सपोर्ट करताय? आम्ही आता सातारा वॉरियर्ससाठी आलेलो आहोत आज. तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे इथे? ओम भोसले आमचे फेवरेट प्लेअर. तर तुम्ही त्याला भारताकडून खेळायला कसं बघता? येस, MPL एक जो स्टेज आहे आपल्या इथे, रणजी म्हणा, बरेचसे जे स्टेजेस आहेत भारतामध्ये, जेवढे पण खेळाडू आज वर आलेले आहेत सगळे या ग्राउंड लेवलच्याच टुर्नामेंटमधनं वर आलेले आहेत. मग MPL सारख्या टुर्नामेंट पण आपल्याला हेल्प करतात की आपण त्या वर यावं आणि त्यानुसार मी बघतो की यातलेच काही खेळाडू काही वर्षानंतर भारतासाठी पण खेळतील. आणि या इंटरनॅशनल स्टेडियमवर मोफत एंट्री भेटते, सो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते तर अजूनच चांगलं. एवढी जी आपली पब्लिक येते, तिकीट असते तर तिकीट असल्यानंतर माणसाला एका साईटवर जाऊन तिकीट बुक करणं, तो सगळा हॅसल आता निघून गेलेला आहे. त्यामुळे लोकांची जी आता बघतो सगळे आनंदाने येतात. आज त्यात रविवार आहे तर आपल्याला चांगला अजूनच चांग दिसत आहे. लोकांना ही संधी भेटते की त्यांनी यावं आणि या सगळ्या नव खेळाडूंना एक प्रोत्साहन भेटतं की बाबा एवढे लोक आलेले आहेत, त्यानुसार ते चांगलं परफॉर्मन्स करू शकतात. थँक्यू. थँक्यू.